संगीत अजूनही हळूवार वाहत असतं, पण आता त्याची लय बदललेली असते. बाहेरून पाहिलं तर सगळं तसंच, लाईट्स, डान्स, लोक. पण रुद्र आणि वाणीसाठी वेळ जणू थांबलेली. वाणी अजूनही रुद्रच्या जवळ, तिचा श्वास हलका पण जाणवणारा. रुद्र तिच्याकडे पाहतो, काही बोलत नाही, पण त्याच्या नजरेत एक प्रश्न होता आणि एक कबुली. वाणी हळू आवाजात, रुद्र इतकं शांत का आहे? सगळं ठीक आहे ना? रुद्र हलकंसं हसतो. कारण तू जवळ आहेस. त्या शब्दांनी तिच्या गालावर हलकी उष्णता येते. ती नजर खाली करते, पण दूर जात नाही. म्युझिक अजून सॉफ्ट होतं, डान्स थांबत नाही, पण आता हालचालीपेक्षा भावना जास्त बोलतात. अचानक लाईट्स थोडे डिम होतात. स्टेजवर स्पॉटलाईट लागतो. अनाउन्समेंट होते, टुनाईट सक्सेसचा सेलिब्रेशन आहे. बट एव्हरी सक्सेस नीड अ मोमेंट ऑफ ट्रूथ. लोक टाळ्या वाजवतात, पण रुद्रचं लक्ष स्टेजवर नाही. तो फक्त वाणीकडे पाहतो. वाणी, काय झालं? रुद्र थोडा गंभीर. आज काहीतरी बदलणार आहे. ती चकित होत. काय? तो उत्तर देत नाही, फक्त तिचा हात हलकासा पकडतो. त्याच क्षणी इंटरेस्टकडे हालचाल होते. डोर उघडतो. एक व्यक्ती आत येते. ब्लॅक सूट, शार्प नजर आणि थेट रुद्रकडे चालत येणारी. वाणीचा हात नकळत घट्ट होतो. रुद्रची नजर बदलते, क्लॅम पण अलर्ट. ती व्यक्ती जवळ येते आणि हलकंसं स्मित करत म्हणते, लॉंग टाईम रुद्रा. वाणीचं हृदय धडधडत होतं. रुद्र शांत उभा, पण त्याच्या डोळ्यात भूतकाळ जागा झालेला. पार्टी अजून चालू होती. म्युझिक अजून वाजतंय, पण आता हवेत एक नवीन तणाव होता. वाणी मनात, हा कोण आहे? आणि रुद्र इतका शांत का झाला? पुढचा क्षण सगळं बदलणार होता. दरवाजा बंद होतो, पण हवेतला ताण तसंच राहतो. तो माणूस रुद्रसमोर थांबतो. दोघे काही क्षण फक्त एकमेकांकडे पाहतात. वाणीला जाणवतं, रुद्र बाहेरून शांत आहे, पण आत काहीतरी हलत आहे. तो माणूस हलकंसं हसतो. खूप बदललास, पण नजर अजूनही तीच आहे. रुद्र शांत, तू इथे का आलास? वाणी चकित होत. रुद्रचा आवाज इतका थंड तिने क्वचितच ऐकला होता. तो माणूस, आज तुझा आनंदाचा दिवस आहे म्हणे, म्हणून विचार केला भूतकाळ आठवून करून द्यावी. वाणीचा हात नकळत रुद्रच्या हातावर घट्ट होतो. रुद्र ते जाणवतो आणि हलका सांगता तिच्या हातावर फिरवतो. शांत राहा, असा निशब्द आधार. तो माणूस वाणीकडे पाहतो. ओ, तर ही आहे ती. वाणी अस्वस्थ. रुद्र लगेच एक पाऊल पुढे टाकत तिच्या समोर उभा राहतो. तिच्याबद्दल एक शब्दही नाही. पहिल्यांदाच रुद्रच्या आवाजात स्पष्ट इशारा होता. क्षणभर शांतता पसरते. मग तो माणूस हलकंसं हसतो. रिलॅक्स, मी फक्त बघायला आलो होतो. रुद्रसिंघानिया अजूनही कोणाला जवळ करू शकतो का? वाणीच्या मनात धडधड वाढते. हा रुद्रचा कोण आहे? तो माणूस ओळखतो, पण जाताना म्हणतो, खेळ अजून संपलेला नाही आहे. रुद्र, तो निघून जातो. संगीत परत ऐकू लागतं, पण आता सगळं वेगळं वाटतं. वाणी हळू आवाजात, रुद्र, हा कोण होता? रुद्र काही क्षण शांत, मग तिच्याकडे पाहतो. डोळ्यांत पहिल्यांदाच थोडा थकवा. माझा भूतकाळ, जो मला गमवायचा नाही आहे, पण तुला गमावण्यापेक्षा काहीच मोठा नाही आहे. वाणी स्तब्ध होते. पहिल्यांदाच रुद्रने त्याच्या भावना शब्दात सांगितल्या होत्या. तिचे डोळे ओलसर होतात. मला भीती वाटली. रुद्र हलकंसं तिच्या जवळ येतो. मी आहे ना? तो तिचा हात उचलतो आणि तिच्या कपाळावर अलगद चुंबन ठेवतो. रिया आरवला हलकंसं ढकलते. त्याची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. डान्स फ्लोअरवर पुन्हा संगीत वाढतं, पण आता ती पार्टी फक्त पार्टी नाही, ती सुरुवात होती. वाणीचे डोळे मिटतात. तणाव, भीती सगळं विरघळत होतं. दूर सारा जियांकडे पाहून हसते. संगीत हळूहळू थांबतं आणि अनाउन्समेंट होते, डिनर इज सर्व्ड. सगळे हळूहळू डान्स फ्लोअरवरून खाली उतरतात. हशा, बोलणं, हलकी गडबड. वातावरण परत सामान्य होतं.
पण जियांची नजर अजूनही इंटरेस्टकडे. त्याने सगळं पाहिलेलं असतं. तो माणूस, रुद्रचा चेहरा आणि हवेतला ताण. रुद्र दुरून जियांकडे पाहतो, फक्त हलकासा इशारा करतो डोळ्यांनी. जियान लगेच समजतो काहीतरी बरोबर नाही आहे. तो साराकडे वळतो. सारा, मला थोडं काम आहे, मी येतो. सारा भुवया उंचावते. आता? अरे जेवण तर करून जा. जियान हलकंसं हसतो. तू सुरू कर, मी येतो. तो निघतो. सारा तोंड वाकडं करते. काम आहे म्हणे. सगळ्यांना आजच काम आठवतं. ती नजर फिरवते आणि रुद्रकडे जाते. रुद्र प्लेट घ्यायला जात असतो. तेवढ्यात सारा समोर उभी, हात छातीवर बांधलेले. मिस्टर बॉस. रुद्र थोडा चकित हो. सारा मुद्दाम गंभीर चेहरा करून. तुम्ही बॉस आहात म्हणून काहीही करू शकता का? रुद्र गोंधळतो. म्हणजे? सारा, लोकांना डोळ्याने इशारे करणे, सिक्रेट मिशन आणि लोकांना जेवायच्या आधीच गायब करणे, हे सगळं ऑफिस पॉलिसीमध्ये आहे का? रुद्र काही क्षण शांत, मग हलकंसं असतो. तुला असं नाही वाटत का तू जास्त बोलतेस आणि खूप ऑब्झर्व पण करते? सारा लगेच. हो, आणि खूप बोलतेही. वाणी बाजूला उभी, हसू आवरत. रुद्र हे बघून वाणीला. तू का हसतेस? वाणी, काही नाही. सारा पुढे. पण एक सांगते, जियान परत आला नाही ना तर मी HR मध्ये कंप्लेंट करणार. रुद्र, कशाची? सारा डोळे मिचकावते. एम्प्लॉईला भुकेला ठेवायची. तुला भीती नाही वाटत का सारा? सारा, कशाची? तुझ्या बोलण्याने मी तुला जॉबवरून काढलं तर? सारा थोडी बिचकते. रुद्र, तो परत येईल. वाणी हलकंसं असते. रुद्र डोकं हलवतो. सारा, ठीक आहे, पण तोपर्यंत बॉस, तुम्ही वाणीला प्लेट सर्व करा. किमान रोमॅन्टिक बॉस म्हणून तरी पास व्हाल. वाणीला असते. सारा रुद्र हलकंसं स्मित करून प्लेट घेतो आणि खरंच वाणीला सर्व करतो. सारा दोघांकडे पाहते आणि हळू आवाजात, ओ. इकडे आरव आणि रिया तर एकमेकांच्या जगात हरवलेले होते. त्यांना कोणत्याही गोष्टीची खबर नव्हती. ते दोघे पार्टी एन्जॉय करत होते आणि सोबत जेवण, एकमेकांचा साथ. दुसरीकडे जियान बाहेर येतो. तोच माणूस दूर उभा, फोनवर बोलत. जियान शांतपणे त्याच्या मागे जातो. त्याच्या चेहऱ्यावर आता हसू नाही, फक्त सिरियसनेस होती. कारण खेळ सुरू झाला होता. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. धन्यवाद.